अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद की हरे कृष्ण महामंत्र की हरिनाम संकीर्तन की श्री राधा कृष्ण गोप गोपिका श्याम कुंड राधा कुंड गिरी गोवर्धन की वृंदावन मथुरा धाम की नवदीप मायापुर धाम की जगन्नाथपुरी धाम की गंगा मैया यमुना मैया की तुलसी देवी की गौर प्रेमानंदी समवेत भक्तवृंद की समवेत भक्तवृंद की समवेत भक्तवृंद की हरे कृष्ण। श्रीमद् भागवत स्कंद पहिला अध्याय 10 श्लोक नंबर 3। निशम्य भीष्मोक्त यथा अच्युतोक्तम् निशम्य भीष्मोक्त यथा अच्युतोक्तम् प्रवृत्त विज्ञान विधूत विभ्रमः प्रवृत्त विज्ञान विधूत विभ्रमः शशाशगामिद्र इवाजिताश्रयः शशाशगामिद्र इवाजिताश्रयः परित्युपान्तम् अनुजानुवर्तितः परित्युपान्तम् अनुजानुवर्तितः निशम्य भीष्मोक्तम् यथा अच्युतोक्तम् प्रवृत्त विज्ञान विधूत विभ्रमः शशाशगामिद्र इवाजिताश्रयः परित्युपान्तम् अनुवर्तितः निशम्य भीष्मोक्तम् यथा अच्युतोक्तम् प्रवृत्त विज्ञान विधूत विभ्रमः शशाशगामिद्र इवाजिताश्रयः परित्युपान्तम् अनुवर्तितः निशम्य भीष्मोक्तम् यथा अच्युतोक्तम् प्रवृत्त विज्ञान विधूत विभ्रमः
शशासकामीन्द्र इवादिताशय परिरूपान्तामनुजानुवर्तितः निशम्य भीष्मोक्तमथाच्युतोक्तम् प्रवृद्धविज्ञानविभूतविभ्रम शशासकामीन्द्र इवादिताशय परिरूपान्तामनुजानुवर्तितः निशम्य भीष्मोक्तमथाच्युतोक्तम् निशम्य भीष्मोक्तमथाच्युतोक्तम् प्रवृत्तविज्ञानविभूतविभ्रम शशासकामीन्द्र इवादिताशय शशासकामीन्द्र इवादिताशय परिरूपान्तामनुजानुवर्तितः निशम्य भीष्मोक्तमथाच्युतोक्तम् निशम्य भीष्मोक्तम् अथाच्युतोक्तम् प्रवृत्तविज्ञानविधूतविभ्रमः प्रवृत्तविज्ञानविधूतविभ्रम शशासकामीन्द्र इवाजिताश्रय शशासकामीन्द्र इवाजिताशय परिद्युपान्तामनुजानुवर्तितः परिरूपान्तामनुजानुवर्तितः निशम्य भीष्मोक्तमथाच्युतोक्तम् प्रवृत्तविज्ञानविधूतविभ्रम शशासकामीन्द्र इवाजिताश्रय परिरूपान्तामनुजानुवर्तितः शब्दशः अर्थ निशम्य निशम्य ऐकून भीष्म उक्तम भीष्मोक्तम् भीष्मांनी सांगितलेला उपदेश भीष्मांनी सांगितलेला उपदेश अथ आणि सुद्धा अच्युत उक्तम अच्युतोक्तम् अच्युत भगवान श्री कृष्णांचे मार्गदर्शन अच्युत भगवान श्री कृष्णांचे मार्गदर्शन प्रवृत्त झालेला विज्ञान पूर्ण ज्ञान विधूत पूर्ण धुतलेले विभ्रम सर्व अपसमज शशास राज्य केले गाम पृथ्वी इंद्र स्वर्ग लोकांचा राजा इव याप्रमाणे अजित आश्रय अजिंक्य अशा परमेश्वराकडून संरक्षिलेला परिधी उपांतम समुद्रांसहित अनुज कनिष्ठ बंधू अनुवर्तित अनुसरला जाणारा भाषांतर आणि तात्पर्य अभय चरणारविंद भक्तिवेदांत स्वामी प्रभुपादांद्वारा. भाषांतर. भीष्मदेवांचा उपदेश आणि अच्युत अशा भगवान श्रीकृष्णांचे मार्गदर्शन या प्रबोधनातून युधिष्ठिर महाराज पूर्णपणे ज्ञानाच्या कार्यात संलग्न झाले. त्यांचे अपसमज नष्ट झालेले होते आणि अशा रीतीने त्यांनी समुद्रांसहित संपूर्ण पृथ्वीवर राज्य केले. त्यांच्या कनिष्ठ बंधूंनी त्यांचे अनुसरण केले. तात्पर्य. आधुनिक वारसा हक्कांचा कायदा ज्याप्रमाणे आधुनिक वारसा हक्कांचा कायदा ज्याप्रमाणे ज्येष्ठ अपत्याला पित्याच्या संपत्तीचा हक्क देतो, त्याप्रमाणे तत्सम कायदा युधिष्ठिर महाराजांनी जेव्हा पृथ्वी आणि समुद्रावर राज्य केले तेव्हा देखील अंमलात होता. हे प्रभुपादांचं 1965 सालचं वाक्य आहे, आता बदलावं लागेल. तेव्हा ज्येष्ठ मुलाला मिळत होतं, आता ज्येष्ठ अनुज मुलं मुली सगळ्यांना मिळते, पण तेव्हा 1965 आणि पूर्वी त्या काळी हस्तिनापुराचा राजा समुद्रासहित सर्व जगाचा एक छत्री सम्राट समजला जात असे.
ही स्थिती युधिष्ठिरांचे पौत्र परीक्षित महाराज यांच्या वेळेपर्यंत टिकून होती. युधिष्ठिरांच्या कनिष्ठ भावांमध्ये पूर्ण सहकार्याची भावना होती. युधिष्ठिर एक आदर्श राजा होते आणि भगवान श्रीकृष्णांचे प्रतिनिधी या नात्याने त्यांनी पृथ्वीवर राज्य केले. बरंच मोठे वाचूया. लोकांवर राज्य करणारा भगवंतांचा आदर्श प्रतिनिधी म्हणून त्यांनी त्यांची इंद्राबरोबर तुलना करता येते. इंद्र, सूर्य, चंद्र, वरुण, वायू अशा विविध देवता विश्वातील निरनिराळ्या लोकांवर भगवंतांचे प्रतिनिधी म्हणून राज्य करतात आणि त्यांच्याच प्रमाणे युधिष्ठिर महाराज भूलोकात राज्य करत होते. आधुनिक लोकशाहीतील राजकीय नेते जसे खास करून अप्रवृद्ध असतात तसे युधिष्ठिर महाराज नव्हते. त्यांना भीष्मदेवांसारख्यांकडून आणि अच्युत भगवंतांकडून उपदेश मिळाला होता, म्हणून त्यांना प्रत्येक गोष्टीचे परिपूर्ण ज्ञान होते. आधुनिक काळातील शासन प्रमुख एक बाहुले आहे, कारण आधुनिक काळातील शासन प्रमुख एक बाहुले आहे, कारण त्याच्या राज्याचे सामर्थ्य नसते आणि जरी तो युधिष्ठिरांसारखा प्रबुद्ध असला तरी घटनात्मक नियंत्रणामुळे तो स्वतःच्या सदिच्छेने काही करू शकत नाही. आजच्या काळात पृथ्वीवर वैचारिक मतभेदांमुळे आणि स्वार्थी हितसंबंधांमुळे आपापसात भांडणारी कितीतरी राज्ये दिसत आहेत. अर्थात युधिष्ठिरांची आपली स्वतःची अशी काही विचारसरणी नव्हती. त्यांना केवळ भगवंत आणि भगवंतांचे अधिकृत प्रतिनिधी असलेले भीष्मदेव यांच्या उपदेशांचे आज्ञांचे पालन करायचे होते. शास्त्रात असे सांगितले आहे की प्रत्येकाने अधिकारी व्यक्तीचे आणि भगवंतांचे अचूक मार्गदर्शन यांचेच अनुकरण करावे. त्यात आपले व्यक्तिगत स्वार्थी हेतू अथवा आपणच बनविलेला विचारधारा यांचा संबंध येऊ देऊ नये. त्यामुळे समुद्रासहित सर्व पृथ्वीवर राज्य करणे महाराज युधिष्ठिरांना अगदी सोपे झाले, कारण त्या संबंधीचे मार्गदर्शन अचूक आणि विश्वस्पर्शी होते. जेव्हा अधिकृत अचूक मार्गदर्शन आपण अंमलात आणू शकू तेव्हाच पृथ्वीवर एक छत्री राज्य आणण्याची कल्पना साकार होणे शक्य आहे. अपूर्ण मानव प्राणी सर्वस्पर्शी विचारधारा निर्माण करू शकत नाही. परिपूर्ण व अच्युत असे व्यक्तिमत्व जगातील सर्वांसाठी सर्व ठिकाणी आचरणे शक्य होईल असा कार्यक्रम निर्माण करू शकते. राज्य कारभार एक व्यक्ती करते, अव्यक्त सरकार नव्हे. व्यक्ती निर्दोष असेल तर शासन निर्दोष असते. व्यक्ती मूर्ख असेल तर शासन मूर्खाचे नंदनवनच हा निसर्ग नियमच आहे. अशा अपरिपूर्ण किंवा अर्धवट राजांच्या अथवा राज्यकर्त्याच्या कितीतरी कथा आपण ऐकतो आणि म्हणूनच प्रमुख राज्यकर्ता हा महाराज युधिष्ठिर प्रमाणे उत्तम प्रशिक्षकच असला पाहिजे आणि त्याची एक छत्री सत्ता सर्व जगावर चालली पाहिजे. युधिष्ठिरांच्या सारख्या परिपूर्ण आदर्श राज्य छत्राखालीच विश्वाच्या एक राज्याचे स्वप्न साकार होऊ शकेल. महाराज युधिष्ठिरांसारखे राजे त्यावेळी जगावर राज्य करीत होते आणि म्हणून जगातही त्यावेळीची सुखशांती नांदत होती. हरे कृष्ण. गोपालांनी पूर्ण पॉलिटिक्सशी संबंधित तात्पर्य लिहिलेलं आहे. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा कदामह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरो वैष्णवांश्च. श्रीरूपं सागरजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं
साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगणा ललिता श्रीविशाखान्वितांश्च नमः ॐ विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिधि नामिने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे जय वाञ्छा कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। तर तात्पर्यात अनेक मुद्दे आहेत. पहिला मुद्दा आहे की कसा ज्येष्ठ पुत्र ह्याच्याकडे संपूर्ण संपत्ती किंवा वारसा जात होता. आजकाल सारखे वारस दाखले लागत नव्हते. आजकाल वारस दाखले लागतात की ज्याच्यात सगळे मुलं मुली काका काकू आत्या माहित नाही सगळ्यांची नाव असायला पाहिजे. आणि त्याचा आता बघा हे दोन्ही साईडनी कलियुग आहे म्हणून कलियुगाला काय म्हटलंय कलो हा दोषाचा सागर आहे. बरोबर आहे. तुम्ही म्हणणार एकट्या मोठ्या मुलाला सगळी प्रॉपर्टी दिली तर लहान मुलं भिकारी बनतील हे म्हणजे मोठ्या भावाला प्रॉपर्टी दिली जायची पण मोठा भाऊ जो होता तोही तेवढ्याच जबाबदारीने इतर सर्वांची लहान भावं मुलं मुलींची स्वतःचा त्याग म्हणजे स्वतः त्याग करून इतरांची काळजी घेत असते. त्यामुळे अशी प्रॉपर्टीवर भांडणं व्हायची आवश्यकता नव्हती. उदाहरणार्थ एक कुठेतरी असं मी गोष्ट ऐकत होतो तर बऱ्याच कथा गोष्टी मुद्दे माझ्या मनात येत येते काही करून की म्हणजे यस मोठा जो कोण पुत्र असेल त्याला वारसा मिळायचा. ह्याची सुरुवात कुठे झाली महाभारत युद्धात झाली ह्या नियमाच्या विरुद्ध आणि कलियुगात ती वाढतच गेली. जसं काही म्हणजे सगळीकडेच गडबड आहे कलियुगात. ब्राह्मण क्वालिफाईड नाही आहेत. मोठा भाऊ इतर सगळ्या भावंडांची काळजी म्हणजे स्वतः गरिबीत राहील पण इतरांची म्हणजे जसं कधी कधी आपण पाहतो मोठा भाऊ आई वडिलांप्रमाणे असतो. अजून आपण आई वडिलांचं पाहतो भारतात की आई वडील स्वतः त्रास घेतात पण मुला मुलींना त्यांची काळजी चांगली घेतात. स्वतः एक उपाशी राहतील पण मुलांचं पोट भरते. हळूहळू तेही नाहीसं होईल. मग असं झाल्यावर लहान मुलांना फोन अमेरिकेत वगैरे फोन कॉल मिळतात की तुमच्या आई वडिलांविरुद्धच कंप्लेंट करायची. आणि लहान मुलांनी फोन कॉल केला. लहान मुलांना शाळेत पहिल्या दिवशी शिकवत असते की आई वडिलांविरुद्ध कंप्लेंट करायची असेल तर हा नंबर डायल करा. हा नंबर डायल केला लगेच पोलीस येतात आई वडिलांना जेलमध्ये घेऊन जातात. असं एकदा झालेलं. आमचे भक्तिरसामृत महाराज त्यांच्या कोणत्याही नात्यातल्या आजीची कथा सांगत होते. ते आजी होती म्हणजे मुलगा अमेरिकेत राहायला गेला आणि सूनबाई पण आणि दोघांना जॉब होता. मग मुलगा का मुलगी कोणतरी झालं होतं आणि नातू का नात झाली होती. मग आजीबाईंची आवड आजोबांना ओढ असते नातवांप्रती आणि ते गेले आजीबाई काळजी घ्यायला आणि थोडंसं मुलाकडे राहू आणि थोडं नातू का नात जो पण असेल तो थोडे वर्षात 1.5 वर्षाचे झाले होते. 2 वर्षाचे 3 वर्षाचे असे झाले होते. आणि त्यांनी काहीतरी थोडीशी मस्ती किंवा काहीतरी ऐकलं नसेल तर आजीबाईंनी आपला एक चपाटा लावला. ह्या मुलाने केला कॉल. आजीबाई गेल्या जेलमध्ये. आजीबाई गेल्या जेलमध्ये. आमच्यावर काय शोषण झालंय. आता कसं होतं आई वडील मारायचे किंवा आजी आजोबा पण मारायचे पण ते नक्कीच प्रेमाने मारायचे. हे मुलांना कळत होतं. पण आजकालची आजी आजोबा काय आई वडील खास करून विदेशामध्ये हळूहळू ते भारतातही होईल आज नेतो उद्या होईल ते काय प्रेमानेच मारतात असं नव्हे. कधी स्वतःचा राग काढतात. कधी ऑफिसमधलं भांडणाचा राग घरच्यांवर काढतात. कधी नवरा बायकोचा भांडणाचा राग मुलांवर काढतात. कुठलाही राग मुलांवर शोषणच्या रूपाने करतात. तर या प्रकारे आपण पाहतो. मग म्हणजे आता काय करावं मुलांना ती सोय द्यावी का नाही द्यावी. आता कसं आहे मुले गडबडवाले आहेत तेवढेच जास्त मस्ती करणार आहेत आणि आई वडील उगीच तेवढे प्रेमाने काळजी न करणारे आहेत कलियुगात. तसंच महिलाही तेवढ्या पतिव्रत्या होत्या आणि पुरुषही स्वतःचं प्राण देऊन महिलेचं रक्षण करणार होते. कलियुगात दोन्ही नाहीये. पण दोन्ही नाहीये. तसंच ब्राह्मण तेवढे क्वालिफाईड होते आणि तेवढे नम्र आणि तेवढे शिकलेले होते आणि त्याचप्रमाणे मग
शिष्य नाही, क्षत्रिय वैश्य त्यांना शरण जायचे. आता इतर लोक जे क्वालिफाईड ब्राह्मण आहेत त्यांना शरण जात नाहीत. क्वालिफाईड ब्राह्मण विशेष उरलेले नाही आहेत, ब्राह्मण क्वालिफाईड नाही आहेत. तर हे कलियुगामध्ये पाहिलं तर दोन्हीकडून गडबड आहे. मोठा भाऊ होता तो इतर लहान भाऊ बहिणींची आपल्या मुलाप्रमाणे काळजी घ्यायची. आता साधारणपणे अजून मुलांचं प्रतिप्रेम थोडंफार जगात टिकून आहे. भावांप्रती आईवडिलांप्रती असं नाही आहे. सॉरी, जे सत्य आहे त्यांच्यात भांडणं होतात. एकमेकांना कधी कधी पाहतो आईबाबांना लोक घरातनं काढून टाकतात. भावाला सगळी प्रॉपर्टी आपल्या नावावर करून भावाच्या नावावर काही ठेवत नाही. तर हे प्रकार चालू असतात. कधी छोटा भाऊ चालू बनतो, कधी मोठा भाऊ चालू बनतो. चालू म्हणजे सगळी प्रॉपर्टी आपल्या नावावर करून घेतो मग मोठ्या भावाला. आणि हे सगळं आपण पाहतोय फक्त मोगल इतिहासात नाही, सगळ्या इतिहासात घडलेलं आहे कलियुगामध्ये. म्हणून लहान भावांना इन्सिक्युरिटी वाटते की अरे आपलं कसं होईल, आणि मोठे भाऊ शोषण करणाऱ्या वृत्तीचे असतात. लहान भावाकडे मोठ्या भावांना शरणागत द्यायची वृत्ती नसते, कारण का मोठे भाऊ शरणागत घ्यायची, त्याला शरण द्यायची वृत्ती नाही, त्याचं शरणागत शोषून घ्यायची वृत्ती असते मोठ्या भावांची. तर हे कलियुग आहे. कुठे ब्राह्मण क्वालिफाईड नाही, क्षत्रिय क्वालिफाईड नाही, महिला प्रतिभाचा नाही, पुरुष फॅमिलीचे प्राण जाऊन, जसं प्रभुपाद म्हणतात आयडियल वाईफ इज सीता, ती एकदम पतिव्रता होती, आणि आयडियल हजबंड इज राम. आपलं प्राण लावून पण त्यांनी सीतेचं रक्षण केलं. प्राण गेला तरी चालेल. आता रामांचा प्राण गेला नाही तो विषय वेगळा, पण दॅट वॉज द लेवल. तर तसं कलियुगात नाही आहे. तेवढे पॉवरफुल पती पण नाही आहेत, तेवढ्या पतिव्रता पत्नी पण नाही आहेत, तेवढे शरणागत लहान भाऊ पण नाही आहेत, आणि तेवढे काळजी करणारे मोठे भाऊ पण नाही आहेत. सगळे कलियुगामध्ये गडबड आहे. ह्याच्यावर उपाय काय आहे सांगणं कठीण आहे, कारण का गडबडच आहे. ह्याच्यावर लहान भावाने सुधारावं, मग मोठे भाऊ शोषण करत बसतील ती, बरोबर ना. मोठ्या भावांना ऐकती संधीच मिळेल, आणि मोठ्या भावांनीच काळजी घ्यावी. तर लहान भाऊ तेवढे शरणागत नाही आहेत मुलांप्रमाणे. मुलांना अनुशासन लावायचं नाही तर मुलं तर अजून उद्धट बनतील, आणि अनुशासन लावं तर आई वडील जेलमध्ये जातील. आता ह्याच्यावर उपाय खरं काय हा आता सद्यस्थिती सांगणं कठीण. थोडं सांगू शकतो आपण चर्चा पुढे मागे, पण हे लक्षात घेण्यासारखा विषय. आपण इथे पाहतोय युधिष्ठिर जे होते ते मी 2 पॉईंटमध्ये आज प्रवचन घेणार आहे. पहिल्या पॉईंटचा आता घेऊन टाकतो, आणि दुसरा पॉईंट जो आहे तो दुसऱ्या पॅराग्राफचा पहिल्या लाईनीवर असणार आहे. तर पहिला पॅराग्राफचा आणि दुसऱ्या पॅराग्राफच्या शेवटचं आपण अशी चर्चा करून घेऊ आता 10 मिनिटात. मग उरलेल्या अर्ध्या तासात तो दुसऱ्या पॉईंटवर चर्चा करू. तर हा विषय खूप महत्वाचा आहे. आता आपण पाहतो श्रीमद भागवत मध्ये 12व्या स्कंदात जेव्हा भविष्यवाणी सांगितली आहे, म्हणजे फक्त मोठा भाऊ लहान भाऊ नव्हे, मुलगा आई वडील ह्यांच्यात पण संबंध होता की तो मिनिस्टर होता, तो कायम नम्र. आता पूर्वी हे राज्याच्या काळात बघ हे कसं व्हायचं, मोठा भाऊ राजा बनणार किंवा मोठ्या भावाला सगळी प्रॉपर्टी मिळणार, पण तो जो राजा जरी बनला तरी तो इतर सर्व लहान भावंडांना आपल्या पुत्राप्रमाणे त्यांचा संपूर्ण सांभाळ करायचा. आजकाल किती केसेस तुम्ही ऐकलेले आहेत की अनेक मुला मुलींपैकी एक जण काहीतरी सह्या घेऊन आई वडिलांना सांगावं लागतं, हल्ली सही करायची नाही कशावरही सांगावं लागतं का नाही. आणि मग असलं होत नाही म्हणून तो नियम आणलाय. कोणता हो तुमचा, तो म्हाताऱ्या लोकांचा संरक्षणाचा नियम. त्यांनी सही केली असेल तरी प्रॉपर्टी मुलाकडून जाणार नाही, म्हणजे असं काहीतरी नियम आहेत. आता नियमाचं माहित नाही, असे नियम आणावे लागतात. तर आता लहान मुलांना शिकवायला तर चाइल्ड एब्यूज आहे, ओल्ड एब्यूज आहे. उलट वैदिक शास्त्र सांगितलंय की सर्वात सुसंस्कृत काय म्हणावं समाज कोणता, ज्यात हे जे 5 घटक आहेत, ब्राह्मण, गायी, लहान मुलं, महिला आणि वयस्कर लोक, ह्यांचं संरक्षण होतंय. आणि ह्यांच्यावर अब्यूज होतंय. महिलांवर तर होतच आहे, पण आपण लहान मुलांवर जो होत आहे आणि म्हाताऱ्या लोकांवर होतंय. कितीदा आपण पाहतोय, इथे रत्नागिरीत पाहतोय, सगळीकडेच पाहतोय. डोळे उघडले तर डोळे बंद ठेवले तरी दिसतील, एवढ्या केसेस घडतात. डोळे उघडायची गरज नाहीये, डोळे बंद ठेवले तरी दिसतील की बिचारे म्हातारे आई वडिलांना कुठेतरी कोपऱ्यात ठेवून दिलं जातंय, किंवा एखादा मुलगा काहीतरी आई वडिलांकडून सही करून सगळी प्रॉपर्टी आपल्या नावावर करून घेतो, बाकी भावंडांना प्रॉपर्टी देत नाही. हे सगळे प्रकार आपण कलियुगात पाहतोय. त्यामुळे गडबड दोन्हीकडे आहे. मोठे भाऊ एवढे प्रेमळ आणि एवढे त्यागी आणि एवढे काळजी करणारे नाही आहेत वडिलांसारखे, आणि लहान भाऊ बहीण जसं आता पाहतोय. प्रभुपादांच्या वेळी तो नियम होता वाटतं की मोठ्या भावाला प्रॉपर्टी मिळणार, तर 1965चं स्टेटमेंट असेल. आता तसे नियम नाही आहेत, तुम्हाला माहिती असतील तर. आता कोणाला मिळते हो, सर्वांना मिळते इक्वली. त्याचा एक दुसरा त्रास होतो. आता त्याचा फायदा आहे की शोषण कोण करू शकत नाही, पण त्याच्यातनं त्रासही होतो
की आता जसा मी अनुभवला ती प्रॉपर्टी विकायची असेल तर 50 लोकांना सही करायला उभं करावं लागतं. मग ते विकता पण येत नाही. एकदा ते 20-30 लोकांच्या बाहेर गेले 20-30 लोक कोणी सही करायला येणार? ती कोणी वापरू पण शकत नाही, कारण का 20-30 लोक एका घरात राहणार कशी, मोठी जरी असेल तरी ती विकता पण येत नाही. अशा प्रकारे पण पाहतो. म्हणजे ह्यातनं मार्ग कसा काढावा हा एक मोठा प्रश्न आहे, त्याची नंतर चर्चा करावी. पण कलियुग आहे आणि कलियुगात मोठे भाऊही परफेक्ट नाही, लहान भाऊही परफेक्ट नाही, महिलाही परफेक्ट नाहीत, पुरुषही परफेक्ट नाहीत. म्हणजे याप्रमाणे पाहिजे. ब्राह्मणही परफेक्ट नाही, क्षत्रिय नाही, वैश्य नाही आणि शूद्रही नाही. आणि काय बोललो आपण, मुलंही नाहीत आणि आईवडीलही नाहीत. ह्या प्रकारे पाहिलं तर कलौष सर्व दोष सागर आहे. तर ही स्थिती बदलणे प्रयत्न करावा. प्रबोधांची इच्छा होती, प्रचारही करावा आणि स्थिती वर्णाश्रम एस्टॅब्लिश करावा, म्हणजे ही स्थिती बदलावी. सामाजिक स्थिती कशी बदलावी हे अजून भक्तांनाही कळत नाहीये. पण एकच ह्याच्यावर मार्ग आहे थोडासा. आता ह्याच्यावर दुसरा मार्ग आहे तो येणार आहे. कारण का नुसतंच 2 आवश्यक आहेत. कसं आहे, ट्रेन ब्राह्मणांची आवश्यकता आहे पहिले. आता नुसतंच ट्रेनिंग करून चालत नाही. जसं अण्णाप्रभू तुम्ही छान कीर्तन करता का नाही? कोणत्या साईडमध्ये आहात तुम्ही? नाही, म्हणजे माझ्या पार्टीतल्या. ठीक आहे. आता अण्णाप्रभू आहेत, मला आहे, निलेश प्रभू खूप छान घेतात. पण अण्णाप्रभू आहे, मी आहे. आता आम्हाला कितीही ट्रेनिंग दिलं तरी आम्ही निलेश प्रभू सगळे गाऊ शकतो का? वर्ष दिवस रात्र आम्ही काय रियाज केला तरी. तर ब्राह्मणांना ट्रेनिंग नाही हा मुख्य मुद्दा आहे. पण ट्रेनिंग लायकीची मुलं पण पाहिजेत ब्राह्मण बनायला, हा विषय पण महत्वाचा आहे. आता ब्राह्मण बनण्यासारखे ट्रेनिंग घेणारे यस लहानपणापासून त्यांना शिकवलं ब्राह्मणांसारखं, किंवा तसंच क्षत्रियांनाही ट्रेनिंग पाहिजे. जसं हे गुरुकुलात गेले होते कौरव पांडव. पण खरोखर क्षत्रिय बनणारे क्वालिफाईड मुलं पण पाहिजेत, लहान मुलं. हा विषय महत्वाचा आहे. तसंच वैश्यांनाही ट्रेनिंग पाहिजे आणि शूद्रांनाही ट्रेनिंग पाहिजे. पण कलियुगात त्या म्हणून सांगितलंय, कलियुगात मॅक्झिमम आपण शूद्र आहोत. राग मानू नये, कोणी जन्मानी ब्राह्मण असेल, कोणी जन्मानी क्षत्रिय असेल, कोणी जन्मानी वैश्य असेल तर. पण कलियुगात जे सांगितलेलं आहे की आपण मॅक्झिमम शूद्र आहोत ते हा करता. आपण थोडे निस्वार्थी, मोठ्या भावासारखे निस्वार्थी नाही होत. आपले थोडंसं व्यवहारामध्ये घरामध्ये आपला क्रोधाचा परिणाम येत आहे. तर हा विषय महत्वाचा आहे. ह्याच्यावर उपाय काय आहे, तर ह्याच्यावर एक उपाय सुचतो, पण तरी पण तो करणं कठीण आहे. म्हणून सांगितलंय कलो दोष हा निधे राजन असती एक महत्गुणा. उपाय तर प्रयत्न केला पाहिजे. उपाय नाहीये म्हणून सोडून देऊन चालणार नाही. पण त्यातनं किती यश येईल हा विषय महत्वाचा आहे. कारण का क्वालिफाईड ब्राह्मणच नाहीत, म्हणजे जन्मापासून मुलं नाहीत. तर तुम्ही किती ट्रेनिंग दिली तरी काय होणार आहे, त्याला थोडंसं इम्प्रुव्हमेंट होईल. पण परफेक्ट ब्राह्मण त्यांना बनणं कठीण आहे. क्वालिफाईड क्षत्रिय ते गुणच नसेल. जसं कृष्ण अर्जुनला काय सांगतात, तू जन्मापासून क्षत्रिय गुणाचा आहे. तर कलियुगात का नाही आहेत? कारण का गर्भाधान संस्कार नाही. हे क्वालिफाईड ब्राह्मण क्षत्रिय वैश्य जन्माला यायचे असतील तर जे आई वडील जेव्हा समागमन करतात, एकत्र येतात मुलं उत्पन्न करायला, त्याच्या आधीपासून ते संस्कार केले पाहिजे. ते कलियुगात नाही आहेत. त्याच्या अभावाने क्वालिफाईड ब्राह्मण क्षत्रिय वैश्य तुम्हाला थोडीफार जरी सुरुवात करायची असेल तर बर्थच्या आधीपासून ते बऱ्यापैकी कठीण आहे. ते अशक्य नाहीये पण कठीण आहे. म्हणजे आता मी पुण्याला गेलो होतो आणि तिथे एक प्रवचनाशी अशी चर्चा चालू होती. म्हणजे एक गंभीर चर्चा नाही पण चर्चा या विषयावर. तर हा विषय तेव्हा बोलताना आलो की थोडीफार शक्यता आहे तर लहानपणापासून मुलांना योग्य ट्रेनिंग देणे, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र. मग त्यात काय गुरुकुल बनवा. अरे पण गुरुकुलमध्ये पण मुलं गडबड करतात, गुरुही गडबड करतात. म्हणजे कलियुगमध्ये हे सगळं क्वालिफाईड गुरु, क्वालिफाईड गुरुकुलमध्ये राहणारे योग्य मुलं, हे खूप गडबडवाली आहे. आता सांगू नये पण कधी कधी मी पाहिलेलं आहे. अगदी भारतामध्ये जगामध्ये कसं हे हँडल करावं हे खूप कठीण प्रश्न आहे. कारण का लहान लहान गुरुकुलच्या मुलांमध्ये ऑल ओव्हर वर्ल्ड अँड ऑल ओव्हर इंडिया पोर्नोग्राफी, चाइल्ड सेक्शुअल अब्यूज आपापसाच मुलांमध्ये हे खूप कॉमन प्रकार चालू आहे. म्हणजे गुरुकुलला राहणारी मुलं क्वालिफाईड नाही आणि गुरुही कधी कधी रागवून त्यांना बोलतात, मारतात, कुराने. हे खूप गडबड चालू आहे. तर ह्याचा उपाय ह्यातनं बाहेर कसा निघावा हा एक मोठा प्रश्न आहे. पण कुठेतरी प्रयत्न तर केला पाहिजे, नाही केला असं नव्हे. पण कसं आहे, पहिलं पाऊल अडखळत पडेल, दुसरं पाऊल अडखळत पडेल, तिसरं पाऊल अडखळत पडेल, मे बी चौथा पाऊला थोडं सुधारायला चालू होईल. तर आता सध्या काय आपला प्रकार होतो, अरे
हा कसला, म्हणजे समजा गुरुकुल बद्दल बोलायचंय, अरे हा कसला गुरु, ह्याने तर काहीतरी 4,000 रुपये घेऊन स्वतः त्या बायको करता सोन्याची रिंग घेतली. तेवढंच केलं ना. जसं काही काही लोक म्हणतात, ओ हा दुधामध्ये पाणी मिसळतो, गाईचं दूध देतो. म्हटलं पाणीच मिसळलं ना, केमिकल आणि वेस्ट नाही मिसळलं ना, जे बाकीच्या कंपन्या करतात ते पाणीच मिसळलंय. आणि तुमची अपेक्षा, आता कसं आहे, आपली ही अपेक्षा पण चुकीची करून ठेवली. जो खरं तर तुम्ही कधी गाई वगैरे सांभाळले असेल, इव्हन म्हशी, हा तर दररोज सेम अमाऊंट ऑफ दूध येतच नाही. मग आता तो दूधवाला जो आहे, जो गाई किंवा मशीनचा व्यवसाय, दुधाचा व्यवसाय करतोय, तो दररोज एक्झॅक्टली त्याचा 10 लिटर देणार कसं दूध? तर खरं लोकांनी समजून घेतलं पाहिजे की आपल्याला प्युअर दूध पाहिजे असेल, भले मी सांगितलं मला 1 लिटर पाहिजे दूधवाल्याला, तर कधी तो पाऊण देईल, कधी अर्धा पण देईल, आणि कधी 1.25 पण देईल. आपल्याला सगळी घ्यायची तयारी पाहिजे, एवढेच 1 लिटर मिळेल. पण हे जो पण आपल्याला समजत नाही, तो पण तो दूधवाला दररोज 1 लिटर तरी कसं दूध देणार, ते शक्य नाही. तर हे समजणं महत्वाचं आहे. तेव्हा तुम्हाला प्युअर मिळेल. किंमत किती त्याला विषय वेगळा, पण नाही 1 लिटर म्हणजे 1 लिटरच. एक पण दिवस कमी चालत नाही. जेव्हा कमी आहे तेव्हा कमीमध्ये ऍडजस्ट करायला आपण शिकला, जेव्हा जास्त येईल तेव्हा तूप बनवून ठेवायचं शिकलं पाहिजे. हा विषय तुम्ही म्हणा नाही, मी 1 लिटर सांगितलं 1 लिटर मिळालं म्हणजे मग ते फॅक्टरीतलं मिळेल, मग ते 8 दिवस जुनं असेल, मग त्यात केमिकल घातलेले असतील. हा कसं आहे, हे समजणारे लोक पण नाही आहेत की बाबा दूधवाला दररोज सेम अमाऊंट, कधी 800 ml देईल का, समजा तुमचे 1 लिटरची रिक्वायरमेंट असेल तर कधी 800 ml देईल, कधी 900 ml देईल, कधी 700 देईल, कधी 500 पण देईल. परत गाय वेली की तो 1.25 लिटर देईल. तो काय करणार एक्स्ट्रा लिटर दुधाचं, कधी 1.5 लिटर पण देईल. मग खरंच तसं आपल्याला समज पाहिजे तर आपल्याला मिळेल. ही समज समाजात नाहीये की दूधवाला फिक्स अमाऊंट ऑफ दूध देऊ शकत नाही, आणि अपेक्षित केलं तर पाणी असणार. आणि नाही तर तुम्ही बघा, मी दुकानात गेलो 1 लिटर दूध मिळालं, मग त्यातले काय, त्यातला जो दुधाचा जो सर्वात महत्वाचा घटक आहे, जो आपल्या शरीरात लाभदायक आहे, त्यातला जो काय म्हणतो पोषक तत्व, ती कंपनी काढून घेतलेली असते. आणि मग त्यात ते पाणी घालतात किंवा आर्टिफिशियल फॅट घालतात आणि तुम्हाला पाहिजे असं दूध देतात. आता दूध आहे, जसं आमचे श्रीनिवास प्रभू आहेत मुंबईत नाही पुण्यात मी गेलो होतो, ते म्हणतात त्यांना हे कळत नाही की एक दिवस कधी नॅचरल दूध कधी पातळ येणार आहे, कधी घट्ट येणार आहे, कधी थोडासा त्याला वास येणार आहे, कधी येल्लो कलरचा येणार आहे, कधी थोडंसं व्हाईट येणार आहे, कधी ऑफ येल्लो येणार आहे. हा विषय कळला पाहिजे. जो खरा असं देतोय ना तोच प्युअर दूध देतोय, ज्याचं दूध दररोज वेगळ्या प्रकारचं येतं. दररोज म्हणजे दर महिन्याला. पावसाळा आला की थोडं पातळ येणार आहे. पावसाळ्यामध्ये दूध हे पातळ येणार आहे, कारण का जास्त पाणीवाला गवत गाय खात असते किंवा म्हैस आहे. तर आपल्याला तो म्हणतो, अहो इथे भक्त आहेत, शिकलेले लोक आहेत, माझा त्याचा व्यवसाय चालू आहे, तो कमवतोय, तर ओरिजिनल गाईचं दूध नॅचरल फॉर्ममध्ये आणून देतो. पण म्हणतो दररोज माझे 2-3 तास हेच लोकांना समजवण्यात जातं की हे नॅचरल दूध आहे, कधी वेगळ्या कलरचं येईल, कधी त्याला थोडासा वास येईल, कधी तो थोडा पातळ असणार आहे, कधी तो, हे समजणारे लोक नाही आहेत. आणि त्या प्रकारे मग प्युअर देणारे दूधवालेही नाही आहेत. तर कलियुगामध्ये ही खूप गडबड आहे, हे लक्षात घ्या. ते म्हणतात एखाद दिवस थोडंसं दूध पातळ आलं केलो, आपण मी मिक्स करत नाही पाणी, तो म्हणतोय, पण ते नॅचरलीच गायचं दूध पातळ आलेलं असतं. नॅचरलीच गायचं दूध पातळ आलेलं असतं, मी तसं घेऊन देतो. लगेच फोन येतात, आज कसं दूध आलं. आता सांगावं लागतं की तसं नॅचरल आहे, आम्ही तसंच दिलेलं आहे. एखाद दिवस कधी कधी दुधाला तो गंध पण असतो. कसं असतंय, गायीने काय औषध खाल्लंय, कोणत्या वनस्पती खाल्ल्या, ते गाय देशी गाय खाली बांधून ठेवली नाही जाऊ नये, तिचं दूध उत्पादन कमी होणार आणि ते पौष्टिक नसणार. तर ज्या प्रकारे औषध, हे खूप चांगलं आहे की देशी गाय एवढी फर्स्ट. आणि माझ्या लेक्चरची तयारी केली तो विषय साईडला राहिला, पण देशी गाय ही परफेक्ट आहे की तुमच्या सीझन नुसार ती औषध खाणार, आणि त्या औषध त्या दुधात उतरणार, तो वास तुमच्या दुधात येणार, आणि ते परफेक्ट आहे. पण एक दिवस तुमच्या दुधाला गंध आला, समजा देशी गाय फेता त्याने नागर मोठा खाल्ला, गवत असतं एका प्रकारचं, त्याचा वास आला, तुम्ही तुमच्या दुधाला वास येतोय, अरे पण ते परफेक्ट आहे. आता हे कळणारे लोक नाही आहेत, आणि अशा प्रकारे देणारे लोक नाहीत, कारण का कलियुगात हे मूर्ख लोक झालेले आहेत. देणारे फसवतात, त्या दुधातनं सगळं फॅट बीट काढून सगळं तुम्हाला तसं, जसं अगदी सेम दिसणारे ऍपल असतील तर ते अगदी अशक्य ऍपल आहेत. सगळं तुम्ही सगळे सेम दिसणारे आहात का? जसं प्रत्येक स्त्री पुरुष वेगळा दिसणार असतो, तसं निसर्गातलं प्रत्येक दुधी भोपळा, प्रत्येक वालपापडी, प्रत्येक भेंडी, हे जिथे तुम्हाला वेगळी दिसणारे मिळेल ती विकत घ्या. सेम दिसणारे ऍपल असेल ते विकत घेऊ नका, ते नक्कीच अनैसर्गिक आहेत. ते योग्य नाहीत खायला, आणि ते महाग पण असतात.
हा कॉमन सेन्स जो पण लोकांमध्ये नाही आहे, तो अनकॉमन झालेला आहे. तो पण समोरच्या व्यक्ती तरी काय करणार? मग त्याला दुधामध्ये केमिकल घाला, हे करा, ते करा, तुमच्या समाधानाकरता द्यावं लागते. तो श्रीनिवास प्रभू आहे ते हा व्यवसाय त्यांनी चालू केलाय 2-3 वर्षापूर्वी. चांगला आहे, स्वतः गाईवर येतं तुपामध्ये तसंच जवळ गाईचं दूध पिवळं दिसत नाही. गाईचं दूध काय कायम पिवळं दिसणार नाहीये. उन्हाळ्यात वगैरे जास्त दिसेल ते पिवळं. कारण का तर हा विषय लोकांना कळला पाहिजे. हा फक्त दुधाचा विषय मी चुकून आज घेतला, माझा प्लॅन नव्हता. पण हा कलियुगमध्ये सगळीच गडबड आहे. कलियुगमध्ये सगळीच गडबड आहे. मुद्दा काय आहे, आता पुढचा विषय घेणार आहे थोडासा, तोही आमच्या आवडीचा विषय आहे. आता त्यात कितपत लोकांना पचेल किंवा नाही हा विषय महत्वाचा आहे. आणि असा भागवतम क्लासमध्ये असले विषय आम्ही घेत नाही, कारण का भागवतम क्लास आहे, भागवतम विषयी बोललं पाहिजे. पण प्रभुपादांनी भागवतम क्लासमध्ये एक वाक्य घेतलं या तात्पर्य, तर ते आम्ही पकडले, सॉरी. त्याच्यात आता थोडीशी चर्चा करणार आहोत. प्रभुपाद या तात्पर्यात दुसऱ्या पॅराग्राफच्या पहिल्या लाईनीत काय सांगतात, वाचा भाऊ कोणतरी, कोणाकडे भागवतम आहे, निलेश प्रभू वाचा दुसऱ्या पॅराग्राफ. त्याच्या पहिल्या लाईनीत पहिले 1-2 वाक्य वाचा. आधुनिक काळातील शासन प्रमुख एक बाहुले आहे, कारण त्यांच्यात राज्याचे सामर्थ्य नसते. आणि जरी तो युधिष्ठिरांसारखा प्रबुद्ध असला तरी तो घटनात्मक नियंत्रणामुळे तो स्वतःच्या सदिच्छेने काही करू शकत नाही. आजच्या काळात पृथ्वीवर वैचारिक नाही, ठीक आहे, बस. तो पुढचा पॉईंट पण मी घेईन वेळ असेल तर, आजच्या काळात विचारे. पण आता ह्या पहिल्या लाईनीवर आपण घ्यावं. आधुनिक काळातील शासन प्रमुख, प्रभुपादांनी शासन प्रमुख म्हटले म्हणजे प्रत्येक देशाचे, प्रत्येक राज्याचे, प्रत्येक जिल्ह्यातले, प्रत्येक तालुक्यातले सगळे शासन प्रमुख आहेत वेगवेगळ्या लेवलला. हे भावले आहे, कारण त्यांच्यात राजाचे सामर्थ्य नसते. तर राजाचे सामर्थ्य म्हणजे आपण अगदी आजच्या भाषेत बोलायचं तर मी सगळ्यांची नाव घेतो. कोण? ट्रम्प. नाही, ट्रम्प बदलला आता. हा, बिडेन. आणि रशियाचा तोच आहे का, कोण? पुटिन. तो नाही बदलला ना, बिचारा खूप म्हातारा झालाय. पुटिन. आपल्या भारतात मोदी, किंवा स्टेट लेवलला पूर्वी फडणवीस, आता ठाकरे, किंवा जिल्हा परिषद जे काय असेल, किंवा पाकिस्तानचा इम्रान खान, किंवा नेपाळचा कोण ओली, सगळ्या राज्याचे राज्य शासन प्रमुख, देशाच्या लेवलला का खालच्या लेवलला, हे भावले असते. हा विषय थोडासा चर्चा करणार आहे. प्रभुपादांनी मुद्दा सांगून ठेवलाय, थोडी विश्लेषण चर्चा आपण करूया. कारण का थोडंफार आपल्याला माहिती पाहिजे ह्यातनं उपाय काय. बरं, उपाय थोडंसं कठीण आहे शोधणं सध्या, कारण का कलियुगात आपण एवढं आजपर्यंत अडकलेलो आहोत. तर भावले काय सांगितलंय, तुमच्याकडून कोणाला काय आयडिया? का बरं इव्हन आपल्याला वाटतं, आपल्याला कधी प्रश्न पडतात ना, का बरं, आता नाव घेऊ नये, पण सध्या भारताचे प्रधान नरेंद्र मोदी आहेत, का बरं मोदी असं करू शकत नाही? त्यांना कळतंय सगळं. हे व्हायरस येतात तर बरेच लोकांच्या मनात येतात. तर हा विषय आहे. किंवा मोदी नव्हे, तो ओली असेल नेपाळचा, किंवा कोणी असेल. आणि मोदी आज आहे इथे. काय सांगितलंय, मोदी भावलेत काय? सगळेच भावले, सगळ्या राज्याचे, सगळ्या देशांचे सगळे शासन प्रमुख भावले. तो व्यक्ती नाहीये महत्वाचा. एकदा 20-30 वर्षापूर्वी एक कोणते पंतप्रधान होता भारताचा, त्याने हे वाक्य पब्लिकली सांगितलं होतं. मला नाव आठवत नाही, माहित नाही इतिहास. गुजराल, आय.के. गुजराल कोण होता का पंतप्रधान काही वेळा करता, शॉर्ट टर्म करता होता. त्याने हे वाक्य सांगितलं होतं की आपको लगता है कि पंतप्रधान में बहुत पावर है, पर बोलते पंतप्रधान के पास कुछ पावर नहीं है, पावर जनता के पास है. ये कलयुग चल रहा है. होना चाहिए पंतप्रधान के पास पावर, पर नहीं है. हम कुछ भी नहीं कर सकते, हमारे ऊपर बहुत सारे दबाव, प्रेशर्स रहते हैं, पर जनता है, आप फ्री है. आप बोलो हमको, समझो बोल आज से एसटी बंद, और हम जनता ने डिसाइड किया हम एसटी में कोई बैठेंगे नहीं, तो बंद हो जाएगी. पर आप बोलो पंतप्रधान को तुम एसटी बंद करो, तो नाही होत. आता हा लक्षात. इथे प्रभुपादांनी प्रत्येकाला भावलं म्हटलेलं आहे. मग भावलं म्हणजे कोणतरी भावलाचा वर असतो ना. भावलं, लहान मुलं भावल्याशी खेळत असतात. भावलं म्हणजे काय हो, थोडक्यात भावलं हे इंग्लिश मध्ये त्याला पपेट म्हटलंय. भावलं म्हणजे काय हो, हा, दुसऱ्यांच्या साह्याने नाचणारे. हा विषय महत्वाचा आहे. आता ह्याच्यावर आपल्याला लक्षात घ्या, थोडंसं मी जे बोलतोय त्यातलं 80% थोडासा अभ्यास करून तथ्य बोलतोय, 10-20% थोडंसं अंदाजे असेल. लोकांना वाटेल की मी अंदाजेच बोलतोय, अंदाजे बोलत नाही. थोडंसं वाचन केलंय, पुस्तकं वाचली, नेटवर वाचलंय, जिथे कुठे असेल. आता 10-20% अंदाज आहे, पण 70-80% तरी जो अभ्यास करूनच बोलत आहे. एक लक्षात घ्या, भावलं कोणाचं आहे? साऱ्या जगातले शासन प्रमुख कोणाचे भावले? माझी माती घेतली, बोला. चुकलं. आता बोलले तर बोला.
म्हणजे काय तुम्हाला सस्पेन्शन मिळणार नाहीये चुकीचं बोलले म्हणून. काय म्हणत होते? भगवान ते भावले असते तर ते पाहिजे, उत्तम झालं असतं. भगवंताचे युधिष्ठिर महाराज भगवंतांचे भावले होते, पण आजकालचे शासन प्रमुख तसे नाही. युधिष्ठिर महाराजांनी सगळं राज्य भगवंतांच्या आदेशानुसार केलं. तर दोन एक तर प्रभुपाद म्हणतात शासन प्रमुख मूर्ख आहेत, दुसरं म्हणतात ते प्रबुद्ध जरी असतील युधिष्ठिर महाराजांसारखे तरी ते काही करू शकत नाहीत. बघा, एक तर शासन प्रमुख मूर्ख आहेत असं प्रभुपाद म्हटले, ते युधिष्ठिर महाराजांसारख्या त्यांना भीष्मांकडून आणि कृष्णांकडून उपदेश मिळालेला नाहीये. आणि जरी मिळाला असेल तरी प्रभुपाद तात्पर्यात म्हणतात ते काही करू शकत नाहीत, कारण का त्यांची ते काय कॉन्स्टिट्युशनल पोझिशन, ते काय म्हणतात घटनात्मक स्थितीमुळे. तर हा विषय थोडासा महत्वाचा आहे. प्रभुपाद म्हणतात आजकाल आपण म्हणतो लोकशाही लोकशाही लोकशाही, प्रभुपाद म्हणतात डेमोक्रेसी, इंग्लिश मध्ये त्याला काय म्हणतात डेमोक्रेसी. प्रभुपाद काय म्हटले डेमोक्रेसी मीन्स डिमन क्रेझी, म्हणजे मूर्ख राक्षसांचा व्यवहार. आता मूर्ख राक्षसांचा व्यवहार का, आता ह्याच्याबद्दल म्हणजे हा विषय खूप मोठा आहे, कधी माहित नाही कधी चर्चा होईल. आपण म्हणतो प्रत्येकाला नाही का लोकशाही प्रत्येकाला, पण तुमच्या मताला द्यायचा अधिकार काय आहे. जिथे आपण म्हणतो की गावात दारू वाटून लोक मतं देतात, गावात 1000 रुपये वाटून लोक मतं देतात, त्या मताला काय अर्थ आहे का? मग त्या मतानुसार निवडून राजाला काही अर्थ आहे का? अर्थात मग सुशिक्षित राजा पण नाही, कारण का कलियुगात तसे राजे होऊन गेले लोकशाही याच्या आधी अख्ख्या जगभर, ते अतिशोषण करणारे पण होते, म्हणजे ते ट्रेंड राजे पण नव्हते. मग काय म्हणतात ते हिंदीमध्ये काहीतरी म्हण आहे, मराठीत पण असेल, इथे काय इधर खाई उधर क्या, इथे आड पहिले वेगळे विहीर, हा असं काहीतरी मराठीत म्हण आहे ना. हा राजा करावा म्हटलं तर राजा शोषण करणारा, आणि लोकशाही म्हणली तर तो अजून अति भयानक, मग परत राजा केला तर तो अजून अति भयानक. हे लक्षात घ्या. म्हणजे मी म्हणत नाही की कलियुगातले राजे परफेक्ट आहेत, आता प्रभुपाद म्हटले तरी पण राजे परफेक्ट म्हणजे राजे एकच व्यक्ती शोषण करतो. राजा अति भयानक क्रूर हिंसक राक्षसी असेल ते तो एकटाच शोषण करतो. कलियुगात कोण कोण शोषण करतंय? अगदी खालच्या पिऊन पासून वरच्या मंत्र्यापर्यंत सगळ्या लेवलला शोषण चालतंय. हा विषय महत्वाचा आहे. अर्थात राजांनी शोषण करावं ह्याला काय मी हे समर्थन करत नाहीये, पण म्हणून प्रभुपाद म्हटले डेमोक्रेसी, आता ही शासन व्यवस्था आणली गेलेली आहे. आता हा थोडासा इतिहास आहे, काही त्याचा अंदाज असेल. आता ठीक आहे, भावले कोणाचे हा प्रश्न तुमच्याकडून कोणाकडून, कोणाचे भावले? जी घटना लिहिली गेली त्याचे संविधान, म्हणजे प्रत्येक देशाचं वेगवेगळं संविधान आहे, त्यानुसारच चालावं लागतं. थोडासा भ्रम इथे, तुम्ही अभ्यास करा प्रत्येक देशाच्या संविधानाचा, ऍटलिस्ट 2-4 देशांचं तरी. भारताचं संविधान बनवलं त्यातलं 70-80% ऑलरेडी फ्रेंच आणि ब्रिटिश संविधानातनं कॉपी केलेलं आहे. 10-20% थोडासा केलं बदल, नाही असं नाही, सॉरी. मग प्रत्येक देशाचं संविधान खरोखर वेगळं आहे का? थोडाफार फरक आहे, पण खरोखर वेगळं आहे का? हा विषय वेगळा आहे. आता संविधान बनवलं कोणी? आपल्याकडे भारत त्या कमिटी होती, त्यांनी एकट्याने नाही बनवलं. ते कमिटीचे कोण होते? प्रेसिडेंट का कोण असेल ते प्रमुख होते, पण तरी पण 80% बाहेरून आलंय संविधान, कॉपी केलेलं आहे. मग कॉपी केलं तर मग ते कोणी बनवलं? हा विषय. तर संविधानाचे भावले तर आपण त्यात अनेक आता काही काही जळमटी ह्यातनं बाहेर येत आहेत. ह्यातनं थोडासा करूया चर्चा, हरकत नाही, इतिहास थोडा आपल्या समोर येऊ दे. ह्यातनं उपाय माझ्याकडे आज नाहीये, थोडाफार छोटा उपाय असू शकतो. आता या संविधानाचे भावले तुम्ही म्हणताय, पण संविधान बनवलं कोण? म्हणजे लोकशाही आणली कशी गेली? अख्ख्या जगात 200-400 वर्षापूर्वी कुठेच लोकशाही नव्हती. होती का? राजेशाहीच होती किंवा कॉलनीशिप होते, म्हणजे ब्रिटिश सरकार होतं जगभर बऱ्याचशा ठिकाणी, काही ठिकाणी फ्रेंच लोकांचं होतं, आफ्रिकेत काही ठिकाणी वगैरे, पण 90% ब्रिटिश सरकार होतं आणि काही ठिकाणी फ्रेंच सरकार होतं, आणि बाकी असे काही विशेष नव्हते. त्याच्या आधी काय होतं? अख्ख्या जगभर राजेशाही होती. त्याच्या आधी कलियुगाच्या सुरुवातीला इथे सांगितलंय अख्ख्या जगात एक प्रमुख राजा होता, युधिष्ठिर महाराज, मग महाराज परीक्षित. त्यानंतर मग छोटे छोटे राज्ये स्वतंत्र बनत गेले. तेव्हापासून राज्याचे तुकडे होणे चालू आहे. कधी? परीक्षित महाराजांच्या नंतरपासून. आजही तुकडे होत चाललेत. किती प्रयत्न करा, युरोपचे तुकडे झाले, रशियाचे झाले, भारताचे पाकिस्तान बांगलादेश वगैरे झालं. काही काळात प्रयत्न करायला नका करू, प्रत्येक देशाचे चकोस्लोवाकियाचे झाले, युगोस्लोवाकियाचे झाले. आज अमेरिकेच्या उद्या पाकिस्तानची होतील, भारताची होतील. मग मी काय त्याचा सपोर्ट करतोय का विरोध करतोय असं म्हणणं नाही. हे कलियुगाच्या प्रभावात होणार आहे. कलियुगाच्या प्रभावात हे होणार आहे. सगळ्या देशांचे तुकडे होत जात आहेत. अर्थात कधी कधी पण ह्या प्रकारे आपण पाहतो
ही लोकशाही एक पद्धत आली कशी गेली बघा. काही वस्तू एक पद्धत आहे लोकशाही पद्धत ब्रिटिशांनी सोडताना सगळीकडे लोकशाही आली. हा मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे. ब्रिटिशांचं राज्य जवळजवळ जगभर होतं. अख्ख्या रशियात होतं, अख्ख्या युरोपच्या बऱ्याचशा ठिकाणी होतं. एशिया आणि आफ्रिका तर पूर्णच त्यांच्या हाताखाली होतं. नॉर्थ अमेरिका आणि साऊथ अमेरिका त्यांच्या हाताखाली होतं. थोडासा युरोपचा भाग नव्हता, जर्मनी वगैरे थोडासा. बाकी तुम्ही पाहिलं तर जवळजवळ सगळं जग ब्रिटिशांच्या हाताखाली होतं. आणि जसं जसं ते राज्य सोडत गेले तसं तसं लोकशाही येत गेली. मग एका प्रकारे असा अंदाज बांधता येईल की ब्रिटिशांनीच लोकशाही स्थापन केली. का केली हा अंदाज आहे. लोकांना मागितलं कारण का आता राजा कधी भले तो 63 असेल, भले तो शोषण असेल, तो भावला नाही बनवू शकत. बघा ब्रिटिशांनी राज्य आणलं, आधी राजे लोकांना भावलं बनवलं. काय म्हणायचं त्याला ते संस्थानिक. आधी जेल थिबा पॅलेस इथे आला, इथला राजा कुठे दुसरीकडे गेला, मग त्यांना भावलं बनवलं आणि नंतर ते भावलेले काढून टाकले. मग जो कोण निवडून येईल त्याला भावलं आहे, तो काही करू शकत नाही कारण का 5 वर्षांनी हरायची त्याला भीती असते. आता लोकांकरता उलटा दारू पिणे बंद आहे, वाईट आहे आणि थोडीफार होईल पण पब्लिक तरी जाणार नाही. पुढच्या वर्षी तू जंगणार नाही राजा. म्हणजे इथे प्रभुपाद सांगतात ट्रेंड राजा पाहिजे आणि त्याला संपूर्ण शक्ती दिली गेली. हे दोन्ही ह्याच्यात नाहीये. ट्रेंड राजा नसतो. म्हणजे गोविंद प्रभुपले सांगतात तेवढं सगळं बनायला तुम्हाला भारतामध्ये किंवा जगामध्ये क्वालिफिकेशन लागते. आता माझी गव्हर्नमेंट जॉबला आहे किंवा वेगवेगळ्या तुम्ही MR जॉबला आहात, तुम्ही काहीतरी जॉबला आहात, त्याला क्वालिफिकेशन लागतंय का नाही. ते पुढे इंटरव्ह्यू वगैरे होतात. फक्त 2च वस्तू बनायला क्वालिफिकेशन कलियुगात लागत नाही, जे सर्वात क्वालिफाईड खरं असले पाहिजे. बाकी ठिकाणी क्वालिफिकेशन नसेल तरी चालतं. बाकी MR बनायला क्वालिफिकेशन खरोखर लागतं का. BSc काय असेल 12वी पास MR बनू शकत नाही का. बनू शकतो. तुमचा जो जॉब आहे तिथे ऑफिसमध्ये ट्रेनिंग केल्यावर तो मनुष्य तो काम करू शकतो. क्वालिफिकेशन खरोखर 2 ठिकाणी लागतं आणि कलियुगात त्या 2 ठिकाणचं क्वालिफिकेशन काढून टाकण्यात आलेलं. तो म्हणजे राजा बनायला आणि गुरु बनायला. या जगात कोणी उठतो गुरु बनतोय आणि अशिक्षित संपूर्ण आता राजा बनायला ट्रेनिंग पाहिजे का नाही. एवढा देश चालवायचा आहे. तिथलं त्या क्षेत्रातलं कॉलेज पाहिजे. राजा म्हणजे आजकालच्या भाषेत मुख्यमंत्री, प्रधानमंत्री किंवा जे कोण जिल्हाध्यक्ष वगैरे निवडून आलेले कोण जिल्हाध्यक्ष नाही, कलेक्टर नोकरीवाले असतात. निवडून आलेले जिल्हाध्यक्ष असतात ना. मग जिल्हाध्यक्ष आणि मंत्री, मुख्यमंत्री, प्रधानमंत्री आणि जे कोण एवढं कारभार चालवायचा आहे त्याला काही ट्रेनिंग नाही, काही अनुभव नाही. डायरेक्ट प्रधानमंत्री जाऊन बनतात लोक, डायरेक्ट मुख्यमंत्री जाऊन बनतात. कसं चालवणार कारभार. हा विषय महत्वाचा आहे. त्याच प्रकारे गुरुची योग्यता पाहिजे. म्हणजे मी काय इस्कॉनमधले गुरु, इस्कॉनच्या बाहेरचे गुरु, या समाजातले भरपूर गुरु असं म्हणत नाहीये. हे 2ला खरोखर खूप अतिशय ट्रेनिंग करून योग्यता पाहिजे. अतिशय ट्रेनिंग करून त्यांचं परीक्षण करून 10-20 वर्ष ट्रेनिंग दिल्यावरच हे लोक बनू शकतात. त्या हिशोबाचं राज्य कसं चालवावं, मंत्री कसे असतात, काय असतात त्यांची. आणि नुसतंच राजकारभारचं ट्रेनिंग नव्हे. राजा आहे त्याचं हृदयामध्ये आधी वडिलांसारखं प्रेम भरलं पाहिजे. म्हणजे तो स्वतःचा त्याग करून, काही लोक म्हणतात रामाने सीतेला का सोडलं, त्याला काय आनंद वाटला का. नाही वाटला, त्याला दुःख वाटलं. पण त्यांचं प्रिन्सिपल हे होतं की माझा समजा दुःख झालं तरी चालेल, मला आता सीता राणी म्हटल्यावर तिलाही माझ्या ह्याच्यात सहभाग घ्यावा लागेल. मला आणि सीताला दुःख झालं तरी चालेल, पण प्रजेच्या मनात शंका नको. म्हणजे हा राजाची भावना पाहिजे, त्याग करायची. काय ते तो काहीतरी म्हण आहे की राजाचं एवढं स्पष्ट चरित्र पाहिजे की त्याच्यामध्ये एकही शंका येता कामा नये. आता असा राजा जरी असेल लोकशाहीत तरी तो काही करू शकत नाही, कारण तो भावलोय. हा विषय पुढे येईल. तर कलियुगामध्ये महत्वाचा विषय काय, राजा आणि गुरु बनणे. गुरुसाठी सर्वात जास्त क्वालिफिकेशन पाहिजे. बाकी कोणत्या जॉब करता विशेष क्वालिफिकेशनची गरज नाही. आता हे इंजिनियर लोक आहेत ते सॉफ्टवेअर बनतात, पण इंजिनियरची खरं गरज आहे का सॉफ्टवेअर बनायला. नाही. सॉफ्टवेअरचं ट्रेनिंग वेगळं मिळालं, 1 वर्ष 2 वर्षाचं 6 महिन्याचं, अगदी 12वी पास मुलगा असेल तरी तो सॉफ्टवेअरचं काम करू शकतो. आणि सॉफ्टवेअरचे काम कोणते इंजिनियर करतात, ठीक आहे इलेक्ट्रॉनिक्सवाल्यांनी केलं ठीक आहे, पण केमिकल करतात, सिव्हिल करतात, मेकॅनिकल करतात, सगळं करतात. त्यांच्या शिक्षणात कुठे सॉफ्टवेअर नसतंय. म्हणजे इंजिनिअरिंगची आवश्यकता नाही. कारण का माझ्या वर्गातले अर्धी मुलं सॉफ्टवेअरमध्ये, सिव्हिल इंजिनिअरिंग, आम्ही कधीच सॉफ्टवेअर शिकलो नाही, पण ते काम करतायत. म्हणजे इंजिनिअरिंगची सॉफ्टवेअर करता गरज नाही. तेवढंच त्यांना फक्त की हे थोडे जास्त मार्कवाले मुलं आहेत.
इंजिनिअरिंगमध्ये. ह्याच्या पलीकडे त्यांना ट्रेनिंग जॉबमध्येच मिळतं जे काय आहे ते. त्याचप्रमाणे गव्हर्नमेंट जॉबमधले बरेचसे ट्रेनिंग, जसं माझ्या म्हणतात की आमचे पोस्टिंग बदललं की 2-3 दिवस, महिना 2 महिने ते टेबल हँडल केलं की आम्हाला ते ट्रेनिंग मिळून जाते. पोस्टिंगमध्ये कम्प्लिटली नवीन वेगळ्या पद्धती असतात, वेगळ्या क्वालिफिकेशन असतात. एकदा मी गेलेलो कुठे आपल्या जागेचाच कामा करता लेबर कमिशनरच्या ऑफिसमध्ये BKCला. तिथे ते कमिशनर होते, ते नवीन साहेब आले होते, त्यांना सगळं माहित नव्हतं कसं इथे चालतं. तर त्यांनी इथे जो सर्वात 10 वर्षापासून जो पिऊन होता अगदी छोटा, त्यालाच बोलवलं. ह्यांचं कसं करायचं असतं हो, ह्यांचं ओके करू शकतो, ओके करू शकतो मग त्या साहेबांनी पिऊनला विचारून. कारण ते साहेब आहेत पण त्यांना त्या क्षेत्रातलं ट्रेनिंग नाहीये. तो 10 वर्षापासून जो पिऊन आहे त्याला ट्रेनिंग होतं. त्याने ह्या केसमध्ये ओके करू शकतो, ह्यांचे पेपर सगळे पूर्ण आहे, तो पिऊनच सांगतोय. तर साहेबांना हळूहळू ट्रेनिंग येईल. म्हणजे म्हणायचा मुद्दा काय, ते साहेब IAS ऑफिसर होते पण त्या जॉब करता खरखर IAS होतात का ट्रेनिंग तिथे ते जागेवरच घेत आहेत हो. खरोखर क्वालिफिकेशन फक्त गुरु आणि राजाला पाहिजे. आणि कलियुगात ह्या दोघांना काहीच क्वालिफिकेशनची गरज नाही. कलेक्टर बनायला खूप क्वालिफिकेशन लागतंय आणि जिल्हाध्यक्ष बनायला काहीच क्वालिफिकेशन नाही. प्रमुख मुख्य सचिव, गव्हर्नमेंटचा मुख्य सचिव असतो ना, काय म्हणतात, सेक्रेटरी, हे बनायला खूप क्वालिफिकेशन लागतंय. पण मुख्यमंत्री बनायला काहीच क्वालिफिकेशन लागत नाही. हा विरोधाभास आहे आणि हे सगळी कलियुगीची गडबड आहे. हे कसा बदलायचा विषय वेगळा. पण ह्यामध्ये कलियुग इथे म्हणून सांगतात हे भावले आहेत. तरी पण आपल्याला थोडासा एक शेवटचे 10-15 मिनिटं भावल्यावर चर्चा बाकीच आहे, कलियुगाची गडबडवर झाली. तर भावले कोणाचे आहेत आता थोडंसं स्पष्ट बोलायचं. ठीक आहे, मी त्याच्या आधी थोडं पुढे सरकतो. तुम्ही थोडासा अभ्यास केला, ओके, स्पष्ट बोलायचं तर भावले खूप ह्या जगामध्ये, तुम्ही म्हणाल की ह्याचा हे तुम्ही अंदाजे बोलताय, ठीक आहे, पण त्याच्यावर काही मी जे काही सत्य माझ्यासमोर आहे तुमच्यासमोर मांडणार आहे. ह्या जगामध्ये खूप मोठ्या अशा आर्थिक सत्ता आहेत, त्या कुणी समोर येत नाहीत, ते कुणी पुढे येत नाहीत, ते चित्रात दिसत नाहीत. त्यांचे हे सगळे राज्याचे सगळ्या जगातले भावले आहेत. हे लक्षात घेण्यासारखा विषय. आता बघा, जगातल्या सगळे मोठे मोठे व्यवसाय हे आर्थिक सत्तांच्या हातात आहेत. दाखवायला काय दाखवतात की फॉर एक्झाम्पल एक विषय घेतो तुमच्या समोर, 2 विषय घेणार आहे, 2 हे सत्याचे उदाहरण तुमच्या समोर आहे. अभ्यास करून मी सांगतो. या जगात विमान कंपन्या, तुम्हाला प्रवासी विमान विकत घ्यायचे असतील, म्हणजे एअर इंडिया, जेट एअरवेज वगैरे सगळे, तर 2च कंपन्या आहेत या जगात. कोणत्या बरं, कोणाला माहिती आहेत का? प्रवासी विमानाचे फायटरवाल्या काय वेगळ्या असतील. एक आहे बोईंग, एक आहे एअरबस. तर आपल्याला काय वाटतं, हे बोईंग ही कंपनी आहे, मी हिला ऑर्डर दिली तर हिला ऑर्डर दे, त्याला म्हणतात एअरबस, दुसऱ्या कंपनीला. पण हा कसा प्रकार आहे माहिती आहे? हा प्रकार असा आहे, भारतात बघा ते पेट्रोलच्या कंपन्या आहेत, कोणती, HP आणि BP. मी म्हणेन मी HP च्या पंपातनं पेट्रोल घेणार नाही, BP च्या पंपातनं पेट्रोल घेईन. शेवटी दोन्ही भारत सरकारचेच आहेत. अंतिम मालक एक, ह्याची एक मॅनेजमेंट वेगळी असेल, शेवटी बेनिफिशियल होणार भारत सरकारच आहे. त्याच प्रकारे तुम्ही सखोल गेले, एअरबस कंपनीचा मालक कोण आहे आणि त्याच प्रकारे बोईंग कंपनीचा मालक कोण आहे. आपल्याला ते पुढे येत नाहीत. आणि मी एअरबस करून घेतलं, भारताने, दोन्हीचे मालक सेम असतात. हे इथपर्यंत. त्याच प्रकारे जगामध्ये मिलिटरीला अष्टशस्त्र पुरवणाऱ्या मिलिटरीच्या कंपन्या असतात. आता वैमानिककडे यावं. आपल्याला वाटतं भारत रशियाकडून अस्त्र घेतोय आणि पाकिस्तान अमेरिकेकडून घेतोय, असं ऐकलं आपण. सॉरी, कंपनी रशियातली असो, मालक मागे एकच असतो. आता प्रेझेंट उदाहरण देतो, तुम्ही अभ्यास करा. आता सध्या भारतात व्हॅक्सिनचं चालू आहे बरंच. भारतीय व्हॅक्सिन सुरक्षित आहे. कोणती रीती भारतीय कंपनी? ते काय असेल मला नाव माहित नाही. त्याच्या मागे जा, ही कंपनी भारतीय आहे, पण त्या संपूर्ण कंपनीला पैसे कोणी पुरवले? म्हणजे एक कसं आहे, एक कंपनी निलेश, फॉर एक्झाम्पल निलेशने कंपनी चालू केली, पण त्याला लागणारे सगळे पैसे मी दिलेत. मालक निलेश आहे पण पैसे माझे सगळे. पेपरवर मालक कोण आहे? निलेश. पण मागे सूत्र कोण आहे? माझे पैसे परत करणे, कंपनी बंद पाडतो तुझी. तर अशा प्रकारे भारतीय व्हॅक्सिन जी बनवते कंपनी, त्याचे सूत्र भारतात नाही आहे. कंपनी भारतीय आहे, रजिस्ट्रेशन भारतातलं आहे, पण त्याचे सगळे हे तुम्ही पाहू, अभ्यास, हे मी अभ्यास म्हणून बोलतो. त्याचे जे पैसे आहेत आणि ती फॉरेनची कंपनीचे व्हॅक्सिन आलेलं आहे, त्या दोघांचे मालक मागचे एकच आहे. आता बोलू नये, भारतात ही नावं येतात. हिंदुस्तान युनिलिव्हर नाव काय वाटतंय?
त्या कंपनीत हिंदुस्थानी 1% काही नाही. पण नाव काय आहे? हिंदुस्तान युनिलिव्हर. तर असं आपण येडे बनतोय. हे लक्षात घेण्यासारखं आहे. आणि अशा बऱ्याचशा कंपन्या आहेत. काय? भारत बेन्झ, बरोबर ना? ऑटोमध्ये भारत बेन्झ नाव काय? भारत बेन्झ. सॉरी, त्यात 1% आहे भारतीय काही नाही कंपनीच्या मालकात प्रॉफिटमध्ये. तर ह्या ज्या आर्थिक सत्य, आता आपला विषय डायरेक्टली घेऊया थोडासा. हा अंदाजे विषय की नरेंद्र मोदींना सगळं माहिती, म्हणजे नरेंद्र मोदी नाही, कोणताही पंतप्रधान तिथे असेल तरी तो का करू शकत नाही काही? का बरं तो एकदम देश हिताचे खरोखर निर्णय घेऊ शकत नाही? ते थोडे कटू असतील पण हिताचे असतील. कारण का? भारत सरकारला, भारताला लागणारं सगळं पेट्रोल, सगळं डिझेल, सगळे अस्त्रशस्त्र, सगळी औषधं, सगळ्या औषधांचे लायसन्सेस हे बंद होते. ह्याचे 2 उदाहरणं देतो. हे पुढची अंदाजे नाही. एक उदाहरण सत्य आहे, एक उदाहरण अंदाजे. एक असाच होता, आपण त्याला 63 म्हणू, क्युबाचा अध्यक्ष फिडेल कॅस्ट्रो. तो म्हणला मी हे काय तुमचं ऐकणार नाही. त्या देशाला पेट्रोल मिळणं बंद झालं. तो देश खूप छोटा होता, म्हणजे आपल्या जिल्हा एवढा. आणि त्या देशाच्या सगळ्या लोकांनी म्हटलं राजा तुम्ही पुढे जा, आम्ही तुमच्या बरोबर. पेट्रोल नाही तर नाही, आम्ही घोड्यागाडीत फिरू आणि बैलांनी आम्ही शेती करू. आज भारतात ती स्थिती आहे का? करू शकतात पंतप्रधान असे राजासारखे, पण सगळ्या भारत देशाचं पेट्रोल बंद झालं, चालणार नाही का तुम्हाला? भारत देशाचं पेट्रोल बंद झालं, थोडंफार पेट्रोल भारतात आहे ते विमानांपुरतं, म्हणजे कोणापुरतं? मिलिटरीला लागेल ते. आता मिलिटरीला लागेल, मिलिटरीचे स्पेअर्स पार्ट्स बंद झाले, काय करणार भारतीय मिलिटरी? लक्षात घ्या. म्हणून हे भावलं आहे प्रत्येक देशाचं, हे भावलं. तुम्हाला आता पुढचा विषय मालकीचा विषय आला ना, तुम्ही अभ्यास करा जाऊन. लोकांना काय वाटतं? डॉलर, आता ह्या जगात डॉलर हे महत्वाचं करन्सी आहे. भारतातनं माल इतर देशात विकायचा असेल तर रुपयात विकता येत नाही. जसं आपण ऐकतो प्रभुपाद 40 रुपये घेऊन गेलेले, त्याची काहीच व्हॅल्यू नाही तिथे. ते परत आणले प्रभुपादांनी. तर एकमेकांच्या देशांमध्ये व्यवहार करायचा तर डॉलरने करावा लागतो. डॉलर, पाऊंड किंवा युरो हे 3 करन्सी एक्सचेंजला चालतात. हा विषय लक्षात घ्या. डॉलर कोण छाप? आता रुपये कोण छापतं? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची संपूर्ण मालकी भारत सरकारची आहे. आता भारत सरकारच भावलं असेल तर गोष्ट वेगळी, पण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची डॉलर कोण छापतो? त्याला म्हणतात फेडरल रिझर्व्ह. अमेरिकेतला एक बँक आहे, त्याचा मालक अमेरिकन सरकार नाहीये. पाऊंड कोण छापतं? बँक ऑफ इंग्लंड. नाव काय आहे? बँक ऑफ इंग्लंड. त्याचा मालक ब्रिटिश सरकार नाहीये. जसं हिंदुस्तान युनिलिव्हर मध्ये हिंदुस्थानी काही नाहीये, भारत बेन्झमध्ये भारतीय काही नाहीये, तसं बँक ऑफ इंग्लंडमध्ये ब्रिटिश सरकारचं काही नाहीये. भले ते पाऊंड छापतं आणि इंग्लंडमध्ये पाऊंड सर्क्युलेट होतं. तसं आता हा तर पुढचा अजून विचित्र प्रश्न, युरोप कोण छापतं? कारण का युरोपचा कोण एक देश नाहीच आहे. त्याचे 3 प्रमुख करन्सी आहेत, त्या छापणाऱ्या कोणती सरकार नाही आहेत. वैयक्तिक मालकीच्या बँका आहेत ते. RBI, SBI कमीत कमी भारत सरकारच्या मालकीच्या आहेत. पण त्याची व्हॅल्यू काय? तुमच्या रुपयाची व्हॅल्यू तोपर्यंत आहे जोपर्यंत डॉलरशी त्याची तुलना होते तोपर्यंत. लक्षात ना? जोपर्यंत डॉलरशी तुलना होते तोपर्यंत तुमच्या रुपयाची व्हॅल्यू आहे. आणि रुपयाचं आपण बघा, त्यांच्या हातात सोपं आहे. भारत देशाला गरीब करायचंय. काय करायचं भारत देशाला गरीब करायला? कोणते काय म्हणायचं? रुपयाचं अवमूल्यन करायचं. आज $1 70 मिळतो, 80 रुपये दिले तरच $1 मिळणार. म्हणजे येणाऱ्या सगळ्या वस्तू आपल्याला महाग झाल्या, जास्त पैशामध्ये बाहेर जायला लागले देशातनं. ही सुरुवात कुठं झाली इतिहासात? कोणाला माहिती आहे डॉलर आणि ह्याच्या अवमूल्यनाची सुरुवात कशी झाली? स्वतंत्रते वेळी 1 रुपयाला $1. 1960-65 पर्यंत, 60-65 पर्यंत 1 रुपयाला $1 होता, समान व्हॅल्यू. मग जेव्हा कधीतरी दुष्काळ पडला भारतात, तेव्हा अमेरिकेतनं भरपूर गहू आला भारतात. तेव्हा इंदिरा गांधीला दादागिरी केली गेली, तुम्हाला गहू पाहिजे असेल तर रुपया कमी करा. 1 रुपया देऊन $1चा गहू मिळणार नाही, तुम्ही 2 रुपये दिले तरच $1चा गहू मिळेल. इंदिरा गांधीला गहू पाहिजे होते, भावलं आहे ती, तिला गहू पाहिजे होते म्हणून तेव्हापासून ते चालू झालं. 1 रुपयाला $1 साली होता, तो आज 1 रुपयाला $1.75 रुपयापर्यंत पोहोचलेला आहे.
तर भारत देश म्हणून कसं आहे, ज्याच्या कंट्रोलमध्ये डॉलर, युरो आणि पाऊंड आहे तो जगावर राज्य करणार. तो कोण आहे तो मी नाव इथे घेत नाही, तो तुमच्या अभ्यासाचा विषय आहे, ते भागवतम क्लासचे लिमिटच्या बाहेरचा विषय. पण भावलं मात्र आहे. कोणताही पंतप्रधान भारताचा भावलं काय, त्याला लागणारी औषधं, त्याला लागणारे पेट्रोल, त्याला लागणारे शस्त्र, अस्त्र, सोनं, व्यवहार. आपल्या देशात ठीक आहे, आपल्या देशात ह्या कंपनीने काय बनवलं आणि ते जगात कुठे बाहेर विकायचं आहे, पण तुम्हाला विकायला डॉलर पाहिजे, ते दिलेच नाहीत, पण तुम्ही तुमच्या देशातला माल तुमच्या देशात चढणार. हा नरेंद्र मोदी सध्याचा थोडाफार हुशार आहे, तो आत्मनिर्भर भारत वगैरे म्हणतोय, पण ते किती करू शकतो ह्याच्यावर लिमिट आहे. आता एखाद्याने जास्त नखरे केले, एखाद्या राज्यकर्त्याने जास्त नखरे केले तर काय होतं तो इतिहासात पण ऐकून घेऊ. कारण त्या हिशोबाने तुम्ही जास्त नखरे करू शकत नाही. आता विषय काय होता तो, मी बोललो, फिडेल कॅस्ट्रो त्यांनी नखरे केले, कसा बसा तो जगला, त्याच्यावर काही झालं नाही. पण त्याच्यावर काय केलं, संपूर्ण देशाला घोडागाडी फिरायला आणि बैल नांगरायला करावी लागली. ही तयारी असेल तर आपण स्वतंत्र बनू शकतोय या चंगुलातून. हे सगळ्यात कमीत कमी सगळ्या 80% नागरिकांची तयारी पाहिजे देशाची. आता दुसरा एक नखरे करणारा होता, तुम्ही इराकचं युद्ध ऐकलं असेल. त्यांनी ठरवलं मी डॉलरमध्ये पेट्रोल विकणार नाही, इराकमध्ये पेट्रोल बनायचं. त्यांनी म्हणून मी इंडियाला रुपयात पेट्रोल विकेन, इंडियाकडून रुपयात पैसे घेईन आणि ते रुपये इंडियाला येऊन त्यांच्याकडून गहू, केळी बिळी विकत घेईन. डॉलर नको आम्हाला, मी डॉलर स्वीकारत नाही. मग तुम्हाला माहिती आहे त्याच्यावर युद्ध झालं. युद्ध करायचं, ज्यांनी थोडा इतिहास वाचलाय त्यांच्याकरता युद्ध कराय हे अंदाज आहे. पण अंदाजे बातम्या सत्य आहेत, पण हे ठरवलं गेलं हा अंदाज आहे, पण हे दिसतंय तसं. युद्ध करायच्या आधी पेपरात काय बातम्या आल्या होत्या मला आठवतंय, म्हणजे मी थोडंसं राजकीय बातम्या वाचत असतो. थोडंसं पेपरात बातम्या आल्या होत्या की इराकमध्ये, इंग्लिशमध्ये म्हणतात वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन, मराठीत काय म्हणतात, म्हणजे खूप मोठा हानी करणारे शस्त्र. त्यात बेसिकली न्यूक्लिअर वेपन येतात, त्यात केमिकल वेपन येतात आणि बायोलॉजिकल वेपन येतात. म्हणजे बायोलॉजिकल वेपन म्हणजे कोरोनासारखं, त्याच्यात बॉम्बमध्ये भरपूर व्हायरस किंवा बॅक्टेरिया भरले असतात, ते टाकतात, तरी काही स्फोट होत नाही, पण शहरामध्ये सगळे व्हायरस पसून जातात, सगळे लोक समजतात, त्याला बायोलॉजिकल वेपन म्हणतात. केमिकल वेपन म्हणजे बॉम्ब टाकणार, स्फोट होत नाही, पण केमिकल विषारी गॅस बाहेर पडतो, लोक म्हणून जातात. असे आहेत जगात, अजून काही जास्त वापरले गेले नाहीत, पण आहेत जगात. आणि न्यूक्लिअर वेपन तुम्हाला तर माहिती, अणुविस्फोट. आरोप केला गेला सद्दाम हुसेनच्या इराकमध्ये भरपूर केमिकल वेपन आहेत, न्यूक्लिअर वेपन तो बनवत आहे आणि बायोलॉजिकल वेपनचा पण प्रयत्न चालू आहे. हा देशाला धोका आहे, हा डोके फिरू आहे, हा कोणावरही केमिकल वेपन टाकेल, बायोलॉजिकल वेपन टाकेल, म्हणून ह्याला हरवलं पाहिजे. आणि त्यांनी हरवलं, संपूर्ण देशाची वाट लावली. 20 वर्ष काय देशामध्ये शांतता होती, ती शांतता निघून गेली. 20 वर्ष देशामध्ये काय म्हणतात, अभिचार नाही, वैरा काय म्हणावं, म्हणजे सगळा अनागोंदी कारभार चालू आहे, हिंसा चालू आहे, कोणाचा कंट्रोल नाही, पोलीस काय करू शकत नाही, मिलिटरी काय करू शकत नाही. हा त्या युद्धा आणि युद्धानंतर सद्दामला मारलं आणि नंतर काय म्हणतात, आम्हाला तेच लोक म्हणतात अख्ख्या देशामध्ये एकही न्यूक्लिअर वेपन सापडला नाही, एकही केमिकल वेपन सापडला नाही, एकही बायोलॉजिकल वेपन सापडला नाही आणि एकही फॅक्टरी सापडली नाही या तिन्हीची, असं त्या लोकांनी जाहीर केलं. युद्ध का केलं, ह्याच्याकडे भरपूर वेपन्स आहेत, न्यूक्लिअर, बायोलॉजिकल, केमिकल. हे कारण दाखवलं जगाला. कारण दाखवू शकत नाही की हा डॉलर ऐकत नाही म्हणून. कारण काय दाखवलं, पेपरामध्ये बातमी होती, मला आठवते स्पष्ट, मी वाचली, दुसऱ्या कोणी सांगितलेली नाही, मी वाचली. वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन, वेपन्स ऑफ, दररोज बातमी यायची. सद्दामकडे भरपूर हे ॲटम बॉम्ब आहेत, भरपूर केमिकल आहे. युद्ध झालं, जिंकलं, त्या सद्दामला फाशी देऊन टाकली पकडून त्याच्या पुढे. आणि नंतर सांगतात अख्खं इराक आम्ही छान मारलं, एकही शस्त्र सापडलं नाही. ठीक आहे, शस्त्र त्यांनी नाश केले असतील, एकही फॅक्टरी सापडली नाही. तर फॅक्टरी नाश केली थोडी तरी काहीतरी उरतंच तिथे. हा, तर एकही फॅक्टरी पण सापडली नाही केमिकल वेपनची आणि ॲटम वेपनची आणि बायोलॉजिकल वेपनची. तर बघा, हे अशा प्रकारे भावलं आहे. आता हे कसं ह्यातनं बाहेर पडायचं हा सगळा विषय आहे वैयक्तिक स्तरावर. शासन भावलं आहे, तुम्ही भावले नाही आहात, प्रजा भावला नाही अजून. भावजा वैयक्तिक स्तरावर बाहेर पडू शकतो. हा विषय कधी नंतरच आहे, आजचा विषय संपला. काही 2-4 मुद्दे उरले असतील तर घेतो आणि पुढे सरकतो, आजचा विषय संपवतो. एक अजून सांगतो, सत्य घटना आहे. अर्जेंटिनामध्ये इस्कॉनच्या भक्तांच्या 1990 साली वगैरे फार्म कम्युनिटी बनवली होती. आणि ती फार्म कम्युनिटी त्यांनी अशी बनवली होती की त्याच्यामध्ये त्यांना बाहेरच्या जगाशी काही संबंध नाही, म्हणजे भारतात बनवतो रुपयाशी काही संबंध नाही.
आम्ही त्यांना पेट्रोलची गरज नव्हती, आम्ही साधे जगायचे. आम्ही आमचं खायचं, तेल बनवणारं खायचं, अगदी थोडंसं मीठ लागलं तर बेसिक. त्याकरता काय दुकानात गेलो तर सांगेन 1 किलो मीठ दे, तुला 100 ग्राम मी तांदूळ देतो, तूच देईन बघ. विशेष अगदी थोडंफार, बाकी त्यांचं गहू, त्यांचा तांदूळ, त्यांच्या भाज्या, त्यांच्या कपडे, त्यांची अशी कम्युनिटी बनवली होती. 1990 सालची गोष्ट, अर्जेंटिनामध्ये भक्तांनी. ती टॅक्स काही भरायची नाही, कारण का त्यांच्यात आर्थिक व्यवहार काही व्हायचेच नाही. टॅक्स कधी भरतो? मी तुला 2 रुपये दिल्यावर, तू मला 5 रुपये दिल्यावर. मी शेती केली म्हणून काय टॅक्स भरत नाही. मी टोमॅटो उगवले आणि त्याने कोबी उगवला, आणि मी त्याला 2 किलो टोमॅटो दिले आणि त्याने मला 2 किलो कोबी दिला म्हणून काय टॅक्स भरायचा नसतो. तर तिथे जगाच्या रुपयाशी किंवा डॉलरवर आधारित तिथल्या रुपयाशी संबंध नव्हता, आणि ते लोक चालवत होते. आणि खरं सरकारने तसं चालू दिलं पाहिजे ना, किती चांगलं आहे. हां, पण तिथल्या सरकारला आता बघा, हे सरकार का करावं? तिथल्या सरकारने उगीच काय म्हणतात ना, उपटून तुपटून म्हणले नाही तुम्हाला टॅक्स भरावा लागेल. नवीन नियम काढले फक्त त्या एका कम्युनिटीवर अख्ख्या जगामध्ये. का? कारण का तसे लोक वागायला लागले तर भावल्यापासून तुम्ही स्वतंत्र होताय. हे लक्षात घ्या. त्यांना एवढे टॅक्स लावले की ते शेवटी कम्युनिटी राहू शकली नाही, दादागिरी करून ती बंद पाडली गेली. कारण का एक जरी एक्झाम्पल झालं जगात तर बाकीचे लोक फॉलो करतील, आणि मग सगळे ह्या आर्थिक दादागिरीतनं बाहेर पडतील. हे एक सत्य आहे. शेवटच्या पॅरेग्राफला वेळ नाही की भरपूर काय मतभेदांमुळे आणि वैयक्तिक हितसंबंधांमुळे आता ठीक आहे. शेवटचा डेमोक्रेसी याचं झालं. आता ह्या आर्थिक महासत्ता काय करतायत बघा, लोकांना अशाच प्रकारचं शिक्षण देत आहेत ज्या प्रकारे ते त्यांचेच गुलाम बनतील. त्यांच्या घरातनं वेगळे होतील. पहिले कसं होतं, आई वडील मुलं एकाच घरी राहायचे, म्हणजे ते शेती करतील, लोहार काम करतील. आजकाल शिक्षणच असं आहे की मुलाला आई वडिलांचं घर सोडून बाहेर जावं लागेल. भारतात किंवा भारताच्या बाहेर. मुलं आई वडील रत्नागिरीत, मुलं हैदराबादला, 2 वर्षांनी सिकंदराबादला, अजून 4 वर्षांनी बँगलोरला. हां, आता आई वडील जरी बँगलोरला असतील तरी मुलाचा जॉब लागणार आहे गुरगावला. हे शिक्षण पद्धतीच अशी आहे की ज्यात तुम्ही स्वतंत्र बनवून स्वतःच्या घरी राहू शकत नाही. आपल्या नातेवाईकांबरोबर, आई वडिलांबरोबर. शिक्षण पद्धतीत अशी. आणि शिक्षण पद्धतीत काय शिकवलं जाते? कशा या आर्थिक महासत्तांचे तुम्हाला भरपूर पगार मिळतील, 1 लाख रुपये, 2 लाख रुपये फर्स्ट केलेले असाल तर, पण शेवटी त्यांची गुलामगिरीच चालू आहे. त्यांची आर्थिक भरभराणी करता तुम्हाला काय तुकडे देत आहेत, घ्या 1 लाख रुपये घ्या, 2 लाख रुपये घ्या. तुम्ही स्वतःच्या करता कुठे काम करता, किंवा देशाकरता कुठे काम करता? नाव असेल भारत बँक, हा, पण काम तर आर्थिक महासत्तान करताच आहे. तर हा विषय, ही एज्युकेशन सिस्टम अशी आहे. अधिकाला सांगत होते की तुम्हाला असं शिक्षण दिलंच जात नाही, आणि जो देईल त्याला. म्हणून बघा, अख्ख्या जगामध्ये ब्रिटिशांनी स्वातंत्र्यता केव्हा दिली जगात? आता ब्रिटिश पण प्यादे होते, हा विषय कधी नंतरचा आहे. हां, जेव्हा सगळीकडचे राजेशाही संपली होती जगात. पुढे राजेशाही येऊ शकत नाही असं पटलं, कारण का राजे आला की तो चिरसोड असतो, तो काही करू शकतो. लोकशाही आला की तो पावला असतो. हां, सगळीकडची राजेशाही संपली होती, सगळीकडची गुरुकुल पद्धत संपली होती. भारताच्या बाहेरही होत्या गुरुकुल पद्धती. सगळीकडच्या नैसर्गिक औषधी पद्धतींची शक्ती काढून टाकलेली होती. सगळीकडच्या अन्न उगवायला लोकल खतांची सिस्टम बंद पाडलेली होती. शेणखत वगैरे, केमिकल खतांवर अवलंबून व्हायची शेती. म्हणजे स्वातंत्र्यता 1857 साली का मिळाली नाही? 1947 साली काय जास्त युद्ध झालं का? नाही, उलट 1857 साली जास्त युद्ध झालं होतं 47 सालापेक्षा. पण तेव्हा दिल्ली गेली नाही. 47 साली दिल्ली गेली नसती समजा हे सगळे सिस्टम्स, हा, एज्युकेशन काढून टाकलं गुरुकुलचं, शेतीमध्ये केमिकल आणून दिले, औषधामध्ये नैसर्गिक औषधं काढून टाकली, किंवा त्यांना दिसलं की हे आता स्वतंत्र दिल्यावर अजून 10-20 वर्षात हेच लोक काढून टाकतील. जो काही आयुर्वेद उरला होता त्याच्यातले पारंपरिक आयुर्वेदिक गुरुकुलं नव्हती, त्यांच्या शिक्षणानुसार आयुर्वेद. आज भारतात आयुर्वेद डॉक्टर आहेत, पण ते शिक्षण पद्धती, आयुर्वेदची जी करिक्युलम आहे तो कोण जगभर झाला. तेव्हा हे म्हटलं आपण जगावर राज्य करायचं, तर कशाला लोक खप करा. ते लोक लोकशाही करतील आणि तो आपल्या प्यादा राहणार आहे. लोकशाहीमध्ये कोणी निवडून येते? पैसे माझ्याकडे आहेत, त्यांची औषधं माझ्याकडे आहेत, त्यांचे शस्त्र माझ्याकडे आहेत. हां, हे सगळे भावले बनवून राहणार. तर हा विषय भावल्याचा आहे. इथे थांबूया.
शिला प्रभुपाद की श्रीमद भागवतम की